चाललेलो आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेलच आम्ही कुठं फिरायला चाललेलो आहे. तर सोमेश आणि मी गाडीवरती आहे आणि बाकीचे सगळे 4 व्हीलरमध्ये. दादा, आत्या, मम्मी, भैया, दीदी, भैया नाही आला, दीदी, दादा आणि सोन्या हे सगळेजण गाडीमध्ये आहेत आणि आम्ही 2 व्हीलरवर चाललेलो आहे. मस्त मजा करत आम्ही दोघं फिरत चाललो. आतमध्ये चेंगरी त्यामुळे त्यांना गाडीत दिलं बसून. आम्ही चाललोय मस्त 2 व्हीलरवरती एन्जॉय करत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल आम्ही कुठं चाललोय कुठं नाही ते. आणि भारी आहे फिरण्याचा स्पॉट. ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. मॅरेथॉन होती तर त्याचे सुद्धा डेकोरेशन वगैरे म्हणजे बॅनर वगैरे हे ते सगळं लागलेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं सकाळी लवकर 9-9:30च्या आसपास. मम्मीला सुट्टी होती त्यामुळं पण ते प्लॅनिंग कॅन्सल झालं. त्याच्या आधी पण आम्हाला काल जायचं होतं, ते पण प्लॅनिंग कॅन्सल झालं. मग फायनली आम्ही 4 वाजता निघालेलो आहे. म्हणजे जिथं आम्हाला लवकर जायचं आहे ते काय लवकर झालेलंच नाही. आम्ही 4 वाजता निघालेलो आहे आणि आता बघू पुढे जाऊन आम्ही ज्या स्पॉटला जातोय त्या स्पॉटला जे पाहण्यासाठी चाललोय ते आम्हाला भेटतंय का नाही. पेन्सिल चौकात मॅरेथॉनचं हे डेकोरेशन आहे. गाईज हे सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत. पुढं बघ जाशील तिकडं. सगळे हे गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आम्ही चालवरती. तर आमची ताई बघा किती शिताला दिसती. ताई बाय बाय. माझी नको बाबा. हो मग पब्लिसिटी नको का करायला. गाईज आम्ही बोटिंग मध्ये बसलेलो आहे इथं सगळेजण. आणि मोमडी माझा व्हिडिओ ब्लॉगर आहे आणि सोन्या तर घाबरतोय. हा त्याची फाटलेली आहे. सगळ्यांची चालवत फाटली असते असं बसलो असतो एवढं रिलॅक्स. तर गाईज हा आहे स्पॉट बिग वन मधला की जिथं आम्ही फेमिंग्लो पक्षी बघायला आलेलो आहे. आणि खूप छान टाइम झालेला आहे. आम्हाला असं वाटलं की नाहीये सकाळचे पक्षी जास्त असतात, आता जरा थोडे कमी आहेत बरोबर ना, पण भेटतील बघायला. उभा राहू ना. इथं बसलेला आहे हा सीगल पक्षी आहे. हा ऑस्ट्रेलियाचा आहे की थंडीच्या दिवसांमध्ये फक्त आपल्या साईडला पाहायला भेटतो, बारामती भिगवण साईडला. हा फक्त थंडीच्या दिवसांमध्येच येतो, नाहीतर ऑदर हे ऑस्ट्रेलिया साईडलाच असतात. आफ्रिका ऑस्ट्रेलिया सॉरी माझं कन्फ्युजन होते. तर हे इथं बसलेले आहेत पाईपच्या साईडने जे तुम्हाला दिसतात ते. किती सुंदर बर्ड्स आहेत. गाईज खूप भारी वाटतंय. सगळे पक्षी पाठून पुढून आमच्या अवतीभोवती फिरतायत. खूप मस्त आहे आणि आल्यानुसार जो प्लॅन होता तो सक्सेस झालेला आहे. ॲक्च्युली असं झालेलं आहे की फेमिंगो जो पक्षी आहे तो आत्ता आम्हाला पाहायला नाही भेटत आहे, कारण की सॅटर्डे संडे भरपूर इथं गर्दी असते आणि त्यामुळं पक्षी लांब जातात. तर त्यामुळं नाही आहे. आता हा माझा फ्रेंड जो आहे तो बोलतोय की असतात इथं पक्षी, पण आता सॅटर्डे संडे गर्दीमुळं नाही आहे आणि सकाळी त्यांचा थवा असतो, संध्याकाळच्या टायमिंगला ते जातात. सो इथून पुढे नंतर ज्यांना यायचं आहे हिवाळ्यामध्ये इथं तर सॅटर्डे संडे नंतर नाही आणि सकाळचं लवकर आहे म्हणजे पाहायला भेटेल. पण बाकीचे बर्ड्स आम्हाला पाहायला भेटले.
ते फेमस आहेत आणि बाहेरच्या देशातून आलेले आहेत. शिवाय आपल्या इथं जेव्हा हिवाळ्याचा मोसम असतो त्या टायमिंगला ह्या साईडला येतात ते. खूप छान वाटतं. गाईस सोन्या भांडतोय माझा इथं व्हिडिओ घे, माझा इथं व्हिडिओ घे. काय त्याचा व्हिडिओ काय मी घेणार नाही. किती बारीक किती सुंदर उडतात ते. होय हे झाड एवढं पांढरं का पडलं? एवढं जवळच तुम्हाला व्हिडिओ काढताय नाही पिप्पे याचा हे बघ, हे विराट झाड. तर गाईज ऍक्च्युली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही फ्लेमिंगो बघायला आलो होतो, पण तो पक्षी काय भेटला नाही. मी पुन्हा कधीतरी येईल इथला ब्लॉग काढण्यासाठी, स्पेशल फ्लेमिंगो बघण्यासाठी. पण आम्ही बरेचसे पॉईंट फिरले आणि अजून आतमध्ये होतं. पण जे मासेमारी करतात त्यांनी इथं जाळे टाकलेले असतात. तर आम्ही जेवढं आतमध्ये जाऊ ना तर रिटर्न येताना पाण्यावरती दव आलं असतं, धुकं आलं असतं नाही का, सगळं व्हाईट होतं. तर रिटर्न येताना माशांचे जाळे दिसत नाही, ते माशांचे जाळे फाटतात. तर त्यामुळं आम्ही भरपूर अजून आतमध्ये नाही गेलो, बाहेरूनच आलो. जसं आम्ही निघालो तो 4ला पोहोचलो, 5ला, बराच टाइम गेला आमचा. त्यामुळं आम्हाला जास्त नाही पाहायला भेटलं. पण जेवढं पाहायला भेटलं तेवढं खूप चांगली गाईड केलं नाही का. ते बऱ्यापैकी चांगल्या पक्ष्यांची नावं वगैरे सांगितली. टुरिस्ट इथून बाहेरच्या राज्यातून देशातून येतात फक्त हे पक्षी वगैरे सगळं बघण्यासाठी. पक्ष्यांसाठी हा फेमस पॉइंट आहे. तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी लवकर या आणि नक्की या. इथल्या सगळं ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे. तुम्ही नक्की येऊन इथले सगळे पक्ष्यांची ह्याची त्याची माहिती घ्या, ते व्यवस्थित तुम्हाला सांगतील. फोटोग्राफरांना, वाईल्ड लाईफ फोटोग्राफरांना सगळ्यांना इथं खूप चान्स आहेत की बर्डचे ह्यांचे त्यांचे फोटोशूट वगैरे करायला. तर नक्की विजिट करा. दादा, दीदी, सोन्या, आत्या, मम्मी, गणपती. फोटो मला बॅकग्राऊंड फोटो गाईज एवढं सर्व फिरून झाल्यानंतर ना म्हटलं चला सर्वांचे रिव्ह्यू घ्यावेत. आणि आम्ही खूप भरपूर फिरलो आणि आमच्या दादांना तो खूप जास्त आवडलं. तर चला आपण दादांपासूनच सुरुवात करूया. मी दादांना विचारलं की दादा कसं वाटलं तुम्हाला. दादा बोलले एकदम भारी, एक नंबर, कधीच पाहिलं नव्हतं, पूर्ण पैसा वसूल झाला आहे. आमच्या आत्याला आत्या एकदम नाही का लय भारी असं बोलली. आणि मम्मीचं बोलणं असं होतं की मी पाण्यात कधीच बसले नव्हते, पहिल्यांदाच बसले, पण माझ्या मनातली भीती गेली. आणि दीदीला मी विचारलं तर दीदी आमची बोलली की मी म्हणजे आपण खूप लेट आलो, जरा लवकर आलं असतं तर भारी वाटलं असतं. तिथून मग मी सोनपरीकडे आणि आमच्या सोमेशकडे आली. तर सोनपरी लहान अजून बोलू नव्हती शकत म्हणून तिला काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही. मग आता इथून आम्ही निघालो, पुढे चाललो. ह्याला मी बॅकग्राऊंड वाईज ह्यासाठी देते की मला कॉपीराईट पडला होता ह्या व्हिडिओला. पुढे आता थोडाच ब्लॉग अजून असेल आणि मग आम्ही तिथून पुढे घरी जाऊ. तर ब्लॉग तुम्ही नक्की बघितला असेल तर ह्या ॲड्रेसवर या आणि व्हिजिट करा. खरंच खूप छान आहे. तर तुम्हाला इथं खूप छान छान वेगवेगळे पक्षी पाहायला भेटतात जे बाहेरच्या देशातून आपल्या इथे आलेले. मी तिथून निघालो आणि भिगवणमध्ये आल्यानंतर ना मच्छी कशी नाही खायची, सो आम्ही मच्छी खायला आलेलो आहे सगळेजण. तर आता मच्छी वगैरे खाऊ. जे शाकाहारी आहेत ते आपले व्हेजिटेरियन ते खातील, आम्ही नॉनव्हेज खाऊ. तर तिथली मच्छीसुद्धा खूप टेस्टी असते. खाऊ आणि मग नंतर ना तिथून पुढे घरी निघू. ताई हे मोबाईल दे रे, मोबाईल ठेव ना. मोबाईल ठेव ना, पुढे बघू ना काय करते. नसतं नो रिस्क. हो ठेव तुझा मोबाईल ठेव. ताई मा माझी दिलाय लवकर काढ, घे मोबाईल घे.
ताई डान्स कर, ताई डान्स कर. ताट आलेलं आहे आणि मस्त मच्छी खाल्ली भारी असं. म्हणजे बिग वनमधून निघालून आता थोडंसं बारामती जवळ आहे, तर थंडी भरपूर वाजते, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजते. आणि ते सगळे गाडीत आहेत त्यांना काही नाही, पण आम्हाला भरपूर गार लागते. भरपूर खाल्ले त्यामुळे लय कसं तरी होते. आता जाताना आम्ही मस्त सोडा वगैरे काहीतरी पिऊ, जरा थोडं रिलॅक्स होऊ आणि मग घरी जाऊ. तर ब्लॉग कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच. बाय बाय.